नमस्कार, मी सुनील कांबळे, लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रचार आता एकदम जोमामध्ये आलेला आहे। रेणापूर नगरपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक जी आहे ती होणार आहे। यामध्ये काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्षसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अत्यंत ताकदीने उतरलेला आहे। माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमची राज्यामध्ये युती आहे, युती असताना सुद्धा तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत आहे नगरपंचायतमध्ये? नाही, आम्ही इथल्या स्थानिक नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या विनंती केली, प्रस्ताव ठेवला होता की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेला सर्वांनी हातात हात मिळून काम केलं आणि त्याला यश आलं होतं। पण आम्ही ते शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न केले। इथल्या स्थानिक आमदारांना सुद्धा आम्ही बोललो पण तो प्रतिसाद आला नाही। त्यामुळे म्हणलं की जनतेच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं आहे आणि म्हणून शिवसेना आज स्वबळावर आणि लोकांच्या बळावर आज आम्ही ही निवडणूक लोकांसाठी लढतो। बरं, ज्यावेळेस तुमची म्हणजे चर्चा झाली तुमच्या मित्रपक्षांसोबत, त्यावेळेस काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली तुम्हाला, की काय बोललं गेलं? नाही, प्रतिक्रिया म्हणजे नाही, मग शिवसेना आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला गरज तेवढी वाटत नाहीये, तुमची ताकद नाहीये असं त्यांनी म्हणलं की शिवसेनेची ताकद नाही। पण ठीक आहे म्हणलं, कारण विधानसभेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही दोघेच एका साथीनं लढलात आणि आता तुम्हाला एकमेकांच्या विरोधात लढावं लागते आता। नाही, आता त्यावेळेस आमच्यात कसं आहे, शिवसेना पक्षामध्ये आदेश चालतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता की महायुतीतल्या घटक पक्षाचा आमदार काही झालं तर निवडून आला पाहिजे। त्यामुळे माझ्या प्रत्येक शिवसैनिकानं, पदाधिकाऱ्यानं मेहनत घेऊन या विधानसभेला काम केलं आणि त्याचं आपण बघितलं की यश मिळालं। पण आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर नेत्यांनी सुद्धा थोडं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना आमची सुद्धा कार्यकर्ते 2-4 प्रशासनात गेली असती, सिस्टीम मध्ये गेली असती, काम करता आलं असतं, या भावनेतून आम्ही तो प्रस्ताव ठेवला। पण त्या प्रस्तावाला त्यांनी किंमत दिली नाही असं त्यांच्या सगळ्या वागण्यावरून वाटतं। बरं, आता किती उमेदवार तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलात? आम्ही आता 11 नगरसेवक पदासाठी आहेत आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार। बरं, ज्यावेळेस आता तुम्ही जनतेमध्ये जाताय, काय म्हणजे लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांना ते म्हणाले की शिवसेना, कारण खूप वर्षांना शिवसेना लढते स्वबळावर आणि लोक म्हणतात की नाही, शिवसेनेकडून अपेक्षा आहेत, आमचे सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातले आहेत, इथल्या ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत, इथे कोणी गुत्तेदार नाही, कोणी 2 नंबर धंदेवाला नाहीये, सर्वसामान्य एक रेणापूरकर म्हणून असं आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि एवढा उत्साह आहे। तुम्ही जर बघितले शिवसेना पक्षाचे ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झाला आणि इतका अभूतपूर्व प्रतिसाद दिला, सगळ्यात मोठी आज जर रॅली झाली असेल तर ती शिवसेना पक्षाची झाली होती, संपूर्ण रेणापूर भगवा झालं होतं आणि तो त्यांनी दिलेला पाठिंबा, आशीर्वाद, त्याच्यामुळे आणखी आम्ही ताकदीनं कामाला लागलो। बरं, आता तुम्हाला असं कुठल्या प्रमुख समस्या वाटतात या रेणापूर शहरामधल्या? भरपूर, इथे सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या बेसिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठा प्रश्न आहे, कारण की इथं 10 दिवस 15 दिवस अक्षरशः पाणी येत नाही। दुसरी म्हणजे इतकी अस्वच्छता आहे की इथल्या गटारी साफ केल्या जात नाहीत। मग कोणी म्हणतं की प्रशासक आहे म्हणून आहे किंवा काय, पण एक रेणापूरकर म्हणून आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे, कारण लोकांना नाहक जर त्रास होत असेल तर इथल्या गटारी नाही आहेत, पाण्याचे आहेत, अनेक रस्ते, काल आम्ही फिरतोय तिथे लाईट सुद्धा नाही आहे वाडी वस्ते तांड्यावर, आणि इथले बाजारपेठ आहे, बैल बाजार इथला बंद आहे आणि आजूबाजूचं वातावरण जर बघितलं, एक तीर्थक्षेत्र आहे आई रेणुका देवीचं, तर ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्राला सुविधा पाहिजेत भाविक भक्तांसाठी, त्या सुविधा इथे नाही आहेत। आणि इथल्या शिक्षणामध्ये आपण खूप मागे जातोय, इथे चांगली क्रीडांगणं नाहीत, चांगली पार्क नाही आहेत, महिलांना सुरक्षित फिरावं असं वातावरण नाहीये, बऱ्याच चुकीच्या अवैध धंद्याचा राजरोसपणे इथं हायदोस चालतोय असं म्हणायला हरकत नाही। कारण की जर आपण रेणापूर फाटा ते गावात जर बघितलं तर तिथं अक्षरशः महिला संध्याकाळी फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। तर लहान मुलांना चांगली खेळायला पार्क नाही, एक चांगलं शैक्षणिक संकुल असावं, तर अशा अनेक गोष्टी आहेत तिथं। आणि आज रेणापूर शहर हे तालुक्याचं ठिकाण असताना इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये, जे की आमच्या शिवसैनिकांचा आणि संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे।
तर अशा अनेक गोष्टी आहेत, समस्या. इथं बाजार असतो, शेतकरी बाजार, इथल्या आम्ही महिलांशी बोलतो, त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्या 20 रुपयाची बाटली आणून त्यांना त्या भाजीपाल्यावर शिंपडावा लागतो, तो भाजीपाला धुवावा लागतो. तर एवढ्या खराब परिस्थितीमध्ये रेणापूरकर कसे जगतायत, पण या रेणापूरकरांच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच शिवसेना आज रणमैदानात उतरलेली. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, कोणते प्रमुख मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचताय, त्यांना म्हणजे तुम्ही बोलताय की आम्हाला मतदान करा, असं कुठले मुद्दे? नाही, सर्वप्रथम मी जे आता सांगितलं, सगळ्यात आधी इथले जे माझ्या भगिनी आहेत, त्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या, यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. सगळ्यात प्रथम जर शिवसेना काय करेल तर 24 तास स्वच्छ पाण्याचा पुरवठा प्रत्येक घराला देण्याचा हा संकल्प आमचा. दुसरी गोष्ट आहे स्वच्छता, कारण की आरोग्य आणि स्वच्छतेचा खूप मोठा संबंध आहे. तर आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन इथं नाही आहे व्यवस्थित. कचरा प्रक्रिया प्रकल्प आम्हाला इथे उभारायचा आहे. आणि चांगली जी सुशोभीकरण, इथं झाडीचं प्रमाण अक्षरशः कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे. तर इथे एक हरित रेणापूर व्हावं यासाठी सुद्धा रस्त्याच्या कडेला सुशोभीकरण असेल, दुतर्फा झाडी असावी, चांगले पार्क निर्माण करू आम्ही सार्वजनिक ठिकाणी. इथं वाचनालय असावं, एखादं चांगलं शैक्षणिक संकुल असावी. इथं मुलांना जी खेडोपाडी इथं सगळी लोक येतात त्यांच्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह पाहिजेत. आणि इथला जो शेतकऱ्यांचा जो बळीराजाचा मुख्य सोबती बैल बाजार जो आहे, तो बैल बाजार कायम जागा देऊन, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देऊन, निवारा देऊन हा बैल बाजार कसा सुरू होईल आणि महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार माझ्या रेणापूरचा असावा, याच्यासाठी प्रयत्न करू. माझं रेणापूर शहर हे स्वच्छ, सुंदर, निरोगी, सुरक्षित, आरोग्यदायी शहर असावं, हा यासाठी शिवसेना प्रयत्न करा. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, तुमच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जनतेला काय आवाहन करणार आहेत? मी या रेणापूरकर जनतेला एक हात जोडून विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार म्हणजे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांना आपण एकदा संधी द्यावी. आत्तापर्यंत सगळ्यांना दिलेली आहे आणि आम्ही आज इथं फिरतोय, अक्षरशः पैशाच्या जीवावर लोक निवडणूक लढत आहेत. तर ही निवडणूक आपली मुद्द्यावर झाली पाहिजे. यासाठी सर्व रेणापूरकरांनी एकदा आपल्या लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून विचार करावा, त्यांच्या भविष्याकडे बघून विचार करावा आणि आपल्या रेणापूर शहर भविष्यात कसं असावं यासाठी या शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हाचं बटन दाबून येणाऱ्या 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी आपण मतदान करावं. नक्कीच शिवसेना आपल्याला निराश करणार नाही. अनेक सर्वसामान्यांची, गोरगरिबाची मुलं सुद्धा चांगलं प्रशासन करू शकतात. गुत्तेदारी, टक्केवारी आणि परत यातून पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, हे जे दुष्टचक्र चाललेलं आहे, या दुष्टचक्रातून आपल्याला जर रेणापूरला सोडवायचं असेल, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, व्यसनमुक्त जर शहर करायचं असेल, तर मायबाप जनतेला एक विनंती आहे की आपण शिवसेनेला एकदा संधी द्या, धनुष्यबाणाला संधी द्या. एकनाथ शिंदे साहेब आपल्याला निराश करणार नाहीत, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. रेणापूरच्या भवितव्यासाठी रेणापूरकर जे आहे ते योग्य उमेदवाराची जी निवड करतीलच ही अपेक्षा बाळगूयात. आणि सचिन सर, आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. इथंच थांबतोय. सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.